नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले तात्यानं नदीवर म्हशी धुवायला नेलेल्या असतात. त्यातील एक म्हैस उधळते. आता पुढे म्हशीनं गवतूच्या परड्यात घेवड्याचा मांडव घातलेला तो पाडला होता. मेढी कुजलेल्या सारा मांडवच झोपला होता. गवतूनं मांडवाचा चिवा घेऊन तात्याच्या म्हशीला 2 घालून शिव्या देत तो परड्यात उभा राहिला. तात्याला बघून तर जास्तच. तात्यानं त्याला 4 शिव्या दिल्या. तसा गवतूला राग आला. माझा मांडवच्या मांडव पाडला, निवरनं शिव्या मलाच देतोय. पाटील असला म्हणून काय झालं, गेलं की दिवस आता. म्हणून तो तिथं पडलेला चिवा घेऊन तात्यावर धावून आला. तसा तात्या त्याच्यावर उसळून गेला. गवतूची बायको तात्याला शिव्या द्यायला लागली. आप्पाला ते समजलं. त्यानं ते मिटवलं. आप्पानं तात्यालाच गप्प बसायला सांगितलं. गवतू मांडव घालून दे म्हणत होता, पण तात्याला ते मान्यच नव्हतं. मोडका कूप वाऱ्यानं मोडल्यागत मांडव मोडला. त्याला काय करायचं? आणि तात्याला वाटत होतं, आप्पा बी त्याचा मांडव घालून दे म्हणतोय. महारानं आपल्याला शिव्या द्यायच्या. सख्ख भाऊ समजून आला नाही योग. आणि गवत्याला मांडवाचं दुःख नाही, छपराच्या जागचं दुःख हाय. ठेवली आता जागा तुला. गवतूनं पांडूला असंच सांगितलं. पांडूला गावातल्या बराच जणांचा सोसायटीचा वचपा काढायचाच होता. त्यातला एक तात्या होता. जवळचा म्हणून डेअरीतनं म्हैस दिली आणि मत आप्पाला. गवतू, तुम्हाला माणसं गावली की धरा येत नाहीत. त्याला दाखवायचंच होतं मला. तू तालुक्याला जायचंस मर्दा. आप्पा गप्प करणारच. जागा पडसर हाय नव्ह त्याच्याकडं. आणि पोलिसात तुमचंच चालतंय. अरे भावकीला मदत करायचं दिवस संपलं. तुमच्यासारखी परवडली. सारी भावकी जवळची मागं असती तर केऱ्या चेअरमन होतो याच काय सोसायटीचा. आणि ढाले पाटलाला जातोय काय आबाच्यात. पण सारा चोता झालाय. आमच्या मागची पिढा गेली असती का नाही कायमचीच. गवतूला चुकल्यागत वाटायला लागलं. संध्याकाळ झालेली. तात्याला वाटायला लागलं, आधीच सारा हरिजनवाडा जळतोय आपल्याकडं असणाऱ्या पडसर जागेबद्दल. त्यात ही मशीनं फुकटची बलामत आणली. आता जास्तच. त्यात पांडू सोसायटी धरणं वाकडाच बघतोय. गवतूचं रखम्या मुद्दाम उगचच बायकागत परड्यात उभा राहून शिव्या देत होता. तात्या गप्पच गप्प होता. त्याला तात्याकडं काय प्रतिसाद मिळना. त्याच्या डोक्यात विचार आला. तो पांडूकडं गेला. उगचच तात्याबद्दल पांडूला बरंच सांगितलं. पांडू पाटील काय वाकडं करणार आहे म्हणतोय. त्याला सांगून मग का गांडवर करून पालता घातला गावानं सोसायटीत. घरातनं बाहेर काढलेल्या माणसानं तुम्हाला असं बोलायचं. ज्याच्यावर उपकार केलंसा, गाव सोडीत होतं त्यानं असं उपकार फेडायचं. पांडूच्या मनात आधीच तात्या धुमसत होता. त्यात फुंकर मारून रखम्यानं रॉकेल ओतल्यागत केलं. रखम्या, गावकऱ्यांना सत्ता असल तिकडची मस्ती चढतीया. टाकायचं छप्पर पेटवून रातचंच. मग काय म्हणणार आहे तेव्हा. रकमेच्या डोक्यात इस्तू पडल्यागतच झालं. तात्याची छपराच्या भोवतीनं वैरण रचलेली पडलेली पावसाळ्यासाठी म्हणून. एक एक काडी चिमणीगत गोळा केलेली. कारण सोसायटीच्या इलेक्शनापासून कुणालाच कुणाच्या शेतात पहिल्यागत शिरता येत नव्हतं. कुंपण न घालता गावाच्या मनातली कुंपणं दाट झाली होती. पिकापेक्षा शिवारातच राजकारण जास्त पिकत होतं. तात्याचं भाऊ तात्यावर चिडूनच होतं. तसं आप्पानं त्याला
छपराला जागा दिली ग्रामपंचायतीतनं म्हणून आप्पावरही. तात्यानं जमीन विकली. त्याच्याकडं त्यावेळी पैसा नसल्यानं त्यासनी विकत घेता आली नाही म्हणून त्याच्यावर. रखम्यानं मनात बेत दाबून ठेवला. या कानाचं त्या कानाला त्यानं समजू दिलं नाही, नाहीतर पाडव्यातल्या देवागत नंतर देव जागं व्हायचं. रात्र झाली. तो एकटाच पांडूकडं गेला. त्याला पांडूनं हिरवा दिवा दाखवल्यागत सांगितलं, मी आहे तुझ्या मागं. कुठलीही वेळ येऊ दे. जा तू. तुला काय करायचंय ते कर. त्याशिवाय तालुक्यात कळायचं नाही. गावचा सरपंच गाव कसं सांभाळतोय ते. आतापर्यंत मी त्याचाच विचार करून मागं राहिलोय. बास झाला आता. रखम्यानं बंगल्यावरून येता येता ग्रामपंचायतीजवळच्या लाईटीच्या डीपीवरनं साऱ्या गावातली लाईटच बंद केली. पांडू पाटलानं बंगल्याची सारी दारं आतनं लावली. रखम्या घरात आला. सारीच झोपलेली. अंधारातनं तो तसाच परड्यात गेला. लघवीला म्हणून बसला. इकडं तिकडं बघितलं. वाळक्या गवताच्या व्हळीत त्यानं काडी ओढून टाकली. घरात येऊन दारं लावली. आधीच वाळकं गवात. त्याला पेटणं म्हणजे आवडीचंच. पेंडीनं पेंडी होळीची एकमेकाला मिठी मारायला लागली. बघता बघता सारं हरिजन वाड्याचं परडं पेटल्यागत दिसायला झालं. आग छपरात शिरली. तात्या आणि तात्याची बायको ओरडत कशी तरी बाहेर पडली. तोपर्यंत छपराचा आणि गवताच्या झळीचा आगीनं एकच गोळा केला होता. आगीच्या लोटानं गाव जागं झालं. गावातली लाईट गेलेली. आग कुठं लागली? अगोदर हरिजन वाडाच पेटल्यागत लोकांना वाटायला लागलं. गाव पळत होतं. तात्या म्हशीची दावी कापाय म्हणून आत जायचा विचार करीत होता. त्याची बायको ठो ठो बोंबलत होती. पाय घासून दंगा करत होती. आबा, पांडू, आप्पा सारीच आग विझवायला म्हणून साऱ्या गावच्या माणसांना घेऊन प्रयत्न करत होती. पण म्हशींच्या ओरडण्याचा आवाज साऱ्या गावभर झाला. कानाच्या किंठाळ्या बसत काळीज चिरत गेली. तात्याची बायको बेशुद्ध पडली. तात्यानं हंबरडा फोडला. तात्याला आबानं धरला. आग विझली नाहीच, सारं छप्पार पेटलंच. फटफटाय झालं तरी निखारा धुमसत होता. गवतूची बायको तात्याच्या बायकोला शिव्या देत होती. सूदसांड रांड नव्हका. सारी आमची घरं जळली असती. तिनं चुलीतली राखबीक टाकली असल. त्यातल्या निखाऱ्यानंच झालं असल. तात्याचं भाऊ आलं. बघितलं गेलं. वाड्यात आबानं तात्याला आणि त्याच्या बायकोला नेली होती. तिचा वनवास संपला नव्हता. ती शुद्धीवर आली होती खरं सारखी रडत होती. आप्पाची बायको तिला समजावीत होती. तात्याला छप्पार जळू दे खरं, मुक्या जनावराचा शाप घेतला, म्हशी वराडल्या. त्याच्या कानात तोच आवाज घुमत होता आणि त्याला भरून येत होतं. डोळं गळत होतं. पोलिसात बातमी पोहोचली होती. पोलीस आलंच होतं. छपराकडं गेलीत. पंचनामा झाला. म्हशीनं आगीनं जळून तांबूस पांढऱ्या झाल्या होत्या. सोल्ल्यागत. त्यांच्याकडं बघून वाटत नव्हतं. तात्याला तर तिथंच धरूनच आणला. त्याला काय बोलताच येईना. तो नुसता रडायला लागला. त्याला पोलिसांनी विचारलं. मग रडदाबीत त्यानं सांगितलं, कुणाचं नाव घ्यायचं? नाव घेऊन तरी काय उपयोग? माझं काय म्हणणं नाही. आणि त्याचा बांध फुटल्यागत झालं. गवतूही गावभर बोलत होता. बरंच बरं, नाहीतर आमची घरं जळली असती. पोलिसांना बघून पांडू तिथंच आला. साहेब, गावाला धरबूडच राहिलेला नाही. कोणच कुणाचं मानीना.
पेपरला तर गावचं नाव सारखंच आहे. माणसं आम्हालाच विचारायला लागल्यात फिरतानं, बाहेर पडू वाटना. असं महिना 2 महिने जातंय तोपर्यंत काहीतरी घडतंय. बाकीच्या गावात भांडणं आहेतच की हो, पण रोज पेपरात पोलिसात. आम्ही आता गप्पच बसायचं ठरवलंय बघा. गावात पुढारी लय झालंत. आमची काय गरज आणि काय चालतंय. त्याला काय म्हणायचं आहे त्या आप्पाला आणि केरबाडोंबाला कळालं. पोलिसांनी पंचनाम्यावर सर्वांच्या सह्या घेतल्या. तात्याची सही घेतली. ते गेले. पण जाता जाता पांडूनं त्यांना एक धागा दिला. तो माणूस सूदसांडा. त्याच्या बायकोनं चुलीतला इस्तू टाकला असल आणि त्याचं भाऊ जरा त्याच्या संग वाकूनच असत्यात. कोणही असणारच. आमच्याच भावकीतला ह्यो. सारं उत्पन्न तिसऱ्याला विकून असा रिकामा झालाय. मग त्या भावांना तरी बरं वाटणार आहे होय. पण त्याचाच संशय कोणावरच नाही म्हटल्यावर पोलीस निघूनच गेले. गाडी गेली. रखम्यानं श्वास सोडला. आप्पानं तात्याला छपराच्या जाग्यावर बेघर म्हणून घरच दिलं. गवतूनं सारा हरिजनवाडा उठविला. पण त्याचं काहीच चाललं नाही. तात्याच्या नावावर ग्रामपंचायतीतला त्या जागेची नोंद होती. रखम्याला काय केलं आणि काय झालं असं वाटलं. पांडू पाटील म्हणाला, तुम्हाला मागच सांगत होतो. त्यात तुमचा म्हारुडा सारा बुळा. आम्ही काय करायचं. आंधळ्या शिरपानं आप्पाच्या मागं दोषा लावला होता. तुळशीची लग्न झाली. शिरमा दिवस दिवस लांबवाय लागली या. शिरमाचं पांडू पाटलाच्या विचारावर चाललेलं होतं. पांडू पाटलाचं पॅनेल पडलेलंच. पण तोही आणि त्यापासून शिरमाही गप्प गप्पच होती. त्याला काय विचारावं तर तो उगचच चिडत होता. चवताळल्यागत करत होता. शिरमाच्या परडीवर माणसाने हात ठेवून शपथी घेतल्या. त्याचा फारसा म्हणण्यापेक्षा काहीच उपयोग झाला नव्हता. तो शिरमाला म्हणत होता, तुझ्या सात्या सरा नदीत सोड. कासारीच्या डोहात. का नेतीस कडवी नदी आहे तिकडं. बारकी बारकी वाळूची डबकी आहेत. त्या गढूळ पाण्यात त्यातनं धुवून आण जा. तुझ्या परडीवर हात मारणाऱ्या माणसासनी कसपाटा एवढं सुद्धा भ्या वाटलं नाही. कसली देवाची परडी. त्यातलं देव काय तुझ्या गत सदान कदा निजल्यालंच असते ती का काय. जाग कर त्यासनी. त्यांनी मला चांगलंच निजीवलंय. तिलाही देवांचा राग आला होता. पण वाटत होतं देवापुढं माणसं एक बोलतात आणि माघारी दुसरं. त्याला मी तरी नि देव तरी काय करणार. देव कुणाचंच वाईट करायचं बघत नाही. चांगलं वाईट माणसाचंच खेळ आहे ती. निष्पापी देव, माणसं कपटी. त्याला काय करायचं. सकाळी सकाळी आप्पा स्वतः माणसं घेऊन बेघर वसाहतीत निघाला होता. शिरपाच्या लग्नासाठी त्यानं सारी कामं थांबवली होती. लग्न शिरमाच्या दारात मांडव घालून त्यावर स्पीकर टांगल्याला कोकलत होता. ते काय ऐकायला येत होतं. शिरमाच्या घरामागं परड्यातच जेवणासाठी तयारी कराय पांडू पाटील, उतम्या, रखम्या, डवंगाची सारीच माणसं होती. रत्नाका वरमाई होऊन मिरवत होती. तिच्या पातळाचा घोळ रस्ता लोटत होता. मळवटानं कपाळ भरलं होतं. जन्म गेला छपरात. ओल्या किच्च जागेत पावसाळा किलतानावर काढला. आप्पानं बेघर दिलं. नहानग्यानं लगीन केलं आणि बाहेरच्या खोलीतच निजायची पाळी आली. अडचणीत. आता शिरमाचं मोठंच्या मोठं घर किच्च बी लोळावं. तिला हायच कोण असा विचार करीत ती आतल्या आत खुल्ली होती. शिरपा मुंडावळ्या बांधून इजार शर्टात बुडाला होता. गावातलं पुढारी बऱ्याच दिवसानं एकत्र मांडवाखाली होतं. पण
आपल्या आपल्या घोळक्यातच. भटजीला दुसरं लगीन गाठायचं होतं, त्यानं आटोपलं. नवरा नवरी लागलीच देवदेव करून आली. सारी पांगली. मांडवावर तेवढा स्पीकर केकटत होता. शिरमा घरात हुंदकं देऊन डोळं पुसत होती. तिला घर निच्चळ देवळागत वाटत होतं. आधीच मोठं. तिचं हुर्दं भरून आलं. डोळ्या देखत हाय, पण आपला हक्क नाही आता. किती केलं तरी दुसऱ्याची झाली. तिच्या संगच बापई गेल्याबसनं आपण 10 वर्ष काढली. खुळसारं कावा साव असना. घास मुटका शिजवावं कावा वाटना. जाऊ द्यात थोडं दिवस. इथंच राहावा म्हणायचं. खरं रत्नाकाची वलवल दांडगी. लेकीचं आणि जावयाचं काही नाही. तिचाच तोरा लय. उद्या प्रधान्यासकट राहतील. मलाच वळचणीला राहायची पाळी येईल. बघू जवाचं तवा. आता कुठं लांब आहे. बघू वाटली तर जाऊन याचं. असं तिच्या मनात उलटसुलट विचार येत होतं. बाळू डवंगानं रान मापून घ्यायला म्हणून सरकारी मोजणी आणली. पांडू आणि आप्पा दोघंही होती. त्यानं नामाला ऊस काढताना ट्रकला वाट दिली नाही. सारा ऊस डोक्यानं बाहेर रस्त्याला काढला. 2 दिवसाचं काम 7-8 दिवस चाललं. त्यावरनं त्यांच्यात भांडणं झाली. त्यावर बाळूच्या बायकोनं बाळूला मोजणी आणून रान द्या. इतभर जास्त रान त्याला द्यायचं नाही असं सांगितलं होतं. त्यानं ताबडतोब पैसे भरून मोजणी आणली होती. दिवसभर अडचणीत रान असल्यामुळं मापायचं चाललं होतं. मापून झालं, पण कोणत्या बाजूला कोणास त्याचं गणित सुटत नव्हतं. दोघंही रस्त्याकडलाच रान पाहिजे म्हणत होती. डोसक्याची केस गेलीत आमची. आम्हाला वाटचंच रान पाहिजे. मग कळलं ऊस कसा काढायचा त्यो. नामाची बायको म्हणाली, होय ग, तुझ्या बानं वतन बितन दिलंय का काय. साहेब तिचंच ऐकायला हिलगडल्यात की नाही. बाळूची बायको म्हणाली, तुझं तेवढं ऐकू द्यात. रेट जन्म गेला तुझा ऐकून. सासू गेल्यापासनं माप वापरून घेतलीस. टक्क्याला बसून साहेबीन झालीस. आता कशी टाचा जिजीवतीयास. दिवसातनं 4दा खेपा शेताकडं घालतीयास. उच टाचाचं चप्पल घालून फिरत होतीस की ग बया. तुझ्यासारखी नाही वनवासी. 12 महिनं केसासनी त्याल हाय का. त्याल लावलंस तू. कवा दिलंस. ऊसाचं बिल तुझ्या घशात. पगार धान्याचा तुझ्या घशात. दुधाचं पैसं तुझ्याच घशात. नासला कसा नाही ग तुझा घसा. पचायचं नाही. तुझ्या बाचं खाल्लंय नासायला होय. माप खाल्लंस माझ्या कष्टाचं. आणि काय नडलंय माझ्या बाचं. रेट खाल्लंस नवरा बायकोचं आम्ही केल्यालं. बायकांचं चालल्यालं. ते दोघेही कोणच आपल्या बायकांना बोलनात. आप्पाला त्यांचा राग आला. तोच साहेबांना सांगायला लागला, हे असंच असतंय बघा बायकासने आणले की. अहो सरपंच, त्यांना आता हक्कच दिलाय. उद्या त्याच सांगीत येतात. मला वाटण्या मान्य नाहीत आणि पुरुष त्यांच्या मागं राहून पडद्याआडून बोलतात. मग तुम्ही द्या एकसरीची वाट येऊ दे. त्याला काय करणार. शिवारात वाटच द्यायची नाही एकमेकाला म्हटल्यावर. ज्याचं रान रस्त्यावर नाही त्यानं उड्डाण करूनच यायला पाहिजे. तसा बाळू म्हणाला, मी रान घेतलंय. मी द्यायचं का नाही ते ठरवतो. मी काय त्यावेळी कुठं झोळी घेऊन फिरत होतो का मेलतो. आणि बाच्या नावानं रान होतं. त्यो हुता जिता म्हणून तू घेतलंस. कशाला थ्यार करतोयस नामा. हुतास की, नुसती सारी जित्ती हुतास. कुत्रं विचारत होतं का तुम्हासनी. तुझ्या मागं आता गाव आहे म्हण की. नामा म्हणाला आणि आप्पानं आवाज वाढवला, आर माणसं आहेसा का जनावरं. त्या बायकांच्या जिबला काय नाही ते नाही आणि तुम्ही पण तसंच.
पांडू हसत होता आतल्या आत. त्याला सरपंचापुढं गावातल्या माणसांचा दंगा कसा असतोय हे साहेबाला कळू दे असं वाटत होतं. तो गप्पच होता. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवर रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.